वेलकम मित्रांनो, नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोडून दिली जातात. त्याचप्रमाणे ती गणितं कमीत कमी वेळात तुम्हाला सोडवता यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गणितातल्या ट्रिक्स दिल्या जातात. त्याचप्रमाणे वैदिक मॅथ्समधल्या काही मेथड असतील त्या पण तुम्हाला सांगितल्या जातात. तर अगोदरचे जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्हाला इथे आय बटनवर क्लिक केल्यावर प्लेलिस्ट ओपन होईल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लसावी मसावी त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे शेकडेवारीवरचे असतील वेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ मिळतील. जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला खूपच फायदेशीर ठरतील. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स मिळतील की जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकाल. ठीक आहे, आपण आता आजच्या व्हिडिओकडे बघूया. आजच्या गणितामध्ये काय बघा, 2 मीटर गुणिले 10 सेमी बरोबर किती? चौरस सेमी. तर हा एकदम बेसिक कन्व्हर्जन वरचा प्रश्न आहे की 2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. हे जर तुम्हाला येत असेल तर या प्रश्न एकदम सोपा आहे तुमच्यासाठी. पण तुम्हाला जर हे माहित नसेल 2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर हा प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी थोडा अवघड जाईल. पण या व्हिडिओच्या शेवटी तुमचे सगळे जे कन्सेप्ट असतील किंवा ज्या सगळे डाऊट असतील ते सगळे क्लिअर होतील. ठीक आहे, आता बघा 2 मीटर म्हणजे किती. तर पहिल्यांदा आपण 1 मीटर म्हणजे बघा. 1 मीटर म्हणजे किती तर 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही लिहून घ्या. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. आता किती? 2 मीटर विचारले. 2 मीटर म्हणजे किती येणार तर 200 सेंटीमीटर येणार. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गणितं सोडता तर तुम्ही इथं एकक बघायचं. इथं मीटर आहे, इथं सेमी. पण विचारलंय काय त्यांनी? चौरस सेमी. म्हणजे काय तर मला दोन्हीकडे काय पाहिजे नाही? सेमी पाहिजे आहे. इथं सेमी, पण इथं सेमी आहे का? इथं सेमी नाही आहे. त्यामुळे मला काय करायला पाहिजे? इथं पण सेमी करायला पाहिजे. पण समजा इथं मीटर आहे आणि इथं सेमी आणि इथं जर त्यांनी मीटर मध्ये विचारलं असतं तर मला दोन्हीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला लागलं असतं? मीटर मध्ये करायला लागलं असतं. तर तुम्हाला काय विचारलंय ते पण महत्वाचं आहे. आणि जे विचारलंय किंवा तुम्हाला जे दिले आणि जे विचारलंय ते जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला कोणतं पण गणित सोडवायला एकदम सोपं जाणार आहे. तर आता बघा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर. तर आता बघा मी 200 सेंटीमीटर 2 मीटर म्हणजे काय केलं? 200 सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. आता मी काय लिहिणार? 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर गुणिले 10 सेमी. तर याचं उत्तर किती आलं? 200 गुणिले 10 किती येणार आहे? 2000 आणि सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर. तर सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजेच काय येणार आहे? चौरस सेमी. तर हा काय आहे? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काय कशामध्ये असतं? चौरस सेमी. तर आपलं उत्तर किती आले बघा? 2000 चौरस सेमी. आता आपण ऑप्शन कडे जाऊया. ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे 200 चौरस सेमी. तर परीक्षेला बऱ्याच वेळा गोंधळ काय होतो? तुम्ही उत्तर काढता 2000 चौरस सेमी, पण तुम्ही टिक मार्क करताना गडबडीमध्ये काय करता? 200 चौरस सेमीला गोल करून येता. तर जे आपण उत्तर काढले तेच ऑप्शन मध्ये आहे का हे बघायचं आणि मगच गोल करायचा. अजिबात गडबड करायची नाही. गणितामध्ये तर अजिबात गडबड करून तुम्हाला चालणार नाही. तर जे आपण उत्तर काढले ते उत्तरच त्या उत्तरालाच गोल करणं पण गरजेचं आहे. आता पहिलं बघा 200 चौरस सेमी, दुसरा आहे 100 चौरस सेमी, तिसरा आहे 1000 चौरस सेमी आणि चौथा ऑप्शन आहे बघा माझा तो किती आहे? 2000 चौरस सेमी. तर मी काय करणार? चौथ्या ऑप्शनला गोल करणार. आता हे माझं उत्तर बरोबर आहे 2000 चौरस सेमी. तर ठीक आहे, इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया.